शिवसेनेचे उपनेते विजयजी चौगुले आहेत. चौगुलेजी, खरं तर तुमचं टीव्ही 9 मध्ये स्वागत आहे. 2 दिवसापूर्वी वनमंत्री तसेच ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी असं देखील भरभाषणामध्ये म्हटलं आहे की 14 गावं ही जी नवी मुंबईत लादली गेलेली आहे, कोणाच्या लहरीमुळे लादली गेलेली आहेत. अप्रत्यक्षपणे थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांना टोला लगावला. हे बघा, 14 गाव कोणाच्यामुळे लादली गेली, कोणाच्यामुळे. खरं पहिले तर ही आगरी कोळी लोकांची गाव आहे. हे आता ती पण प्रकल्पग्रस्तच मोडले जातात. आणि ह्या लोकांच्या त्या ठिकाणी नागरी समस्या त्यांना भेटत नव्हत्या, नागरी समस्या जे नागरी कामं होते ते होत नव्हते. म्हणून ती पहिलीच काही नवीन नाही, काही 14 गाव अगोदर नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये होते. आणि मध्ये त्यांच्या हट्टाचा पायी तो तिकडे गेला होता, परत त्यांना त्यांची चूक कळली, आता परत ते या ठिकाणी घेतलं. त्याच्यात काय मोठेपणा केलं. मग हे 14 गावं जर घ्यायची होती तर मग ज्यावेळेस यांची सत्ता आली, ज्यावेळेस हे 10 वर्ष पालकमंत्री होते, काही काळ 14 गावाचे हे स्वतः आमदार होते, मग त्यांनी त्याच वेळेस 14 गावं आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेतून काढून टाकायला पाहिजे होती. हे आता उलटा चोर कोतवाल को डाटे अशातला तो प्रकार आहे. खरं तर ते असं देखील म्हणतात आहे की नालायकांच्या हाती सत्ता गेली तर नवी मुंबई महानगरपालिकेचं वाटोळं होईल. अप्रत्यक्षात थेट शिवसेनेला आणि एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. नाही, त्यांनी अशा पद्धतीने बोलले, मूर्खांनी FSI वाढवून नवी मुंबईची वाट लावली. या नालायक लोकांच्या हाती सत्ता देऊ नका. मला एवढंच सांगायचं, FSI आत्ता आला, नवीन GDCR प्रमाणे FSI आत्ता आला. याच्या अगोदर बोनकोड्यामध्ये 8 FSI वापरला गेलाय. हा कुठल्या मूर्खांनी हा FSI तिथं वापरायला सांगितला, कुठल्या नालायकांनी त्यांना त्या ठिकाणी त्या बोनकोड्या सहकार्य केले बोनकोड्या खेळण्यामध्ये. आज मला तुम्ही सांगा, जो बोनकोडा खेळणं हा गणेश नाईकांचं गाव आहे आणि त्या गावामध्ये एवढा FSI होतो. त्यांच्या बाजूला बघा, म्हणजे कोपरखेरणा आला. कोपरखेरण्यामध्ये आज LIG याच्यामध्ये G+4 झाले, G+5 झाले. तो विषय सोडून द्या. एक आज नव्या मुंबईमध्ये नवीन GDCR लागू व्हायच्या अगोदर एवढा अनधिकृतपणे बांधकाम झालेलं आहे. साधं उदाहरण द्यायचं, हे पालकमंत्री असताना डिग्यामध्ये 96 बिल्डिंग उभ्या राहिल्या गेल्या. या कोणाच्यामुळे उभ्या राहिल्या गेल्या? 96 बिल्डिंग कुठल्या होत्या? अधिकृत होत्या की अनधिकृतपणे 96 बिल्डिंग त्यावेळेस उभ्या राहिल्या गेल्या. ह्या पालकमंत्र्यांना ते तेव्हा दिसल्या नाही. आणि त्यावेळेस त्यांच्यावरती ज्यावेळेस संकट आलं त्यावेळेस हाच लोकांचा नाथ एकनाथ धावून आला. संपूर्ण कोर्टामध्ये जाऊन सुप्रीम कोर्टापर्यंतची लढाई शिंदे साहेबांच्या माध्यमातून आम्ही लढलो. वकील हर्षद बडबडे म्हणून वकील दिला आणि त्या कोर्टात त्यांना लोकांना त्यावेळेस कोर्टात एकनाथ शिंदे साहेब गेले. शिंदे साहेबांच्या माध्यमातून आम्ही गेलो स्वतः कोर्टामध्ये. साहेबांनी सर्व लोकांना एकत्र करून सांगितले. मी जर विचार केला तर हे आज FSI ची गोष्ट करतात. नवीन GDCR प्रमाणे जो FSI या लोकांना मिळणार आहे, आता काही लोकांना भेटेल, त्या FSI पेक्षा हे पालकमंत्री असताना, यांचे खासदार असताना, यांचा आमदार असताना, यांच्या हातात सत्ता असताना ज्या पद्धतीने अनधिकृतपणे या नव्या मुंबईमध्ये झालेलं आहे ते पूर्णपणे नवीन GDCRच्या FSI पेक्षाही हा FSI जास्त आहे. मग याच्यात मूर्ख कोण, नालायक कोण? हेच मूर्ख. ह्याच नालायकपणामुळे आज एवढे हे वाढले आणि आज लोकांच्याकडे टांगती तलवार ठेवलेले. आणि आज ह्यांच्याच माध्यमातून काही गोष्टी लोकांना त्रास होतात. ह्यांनीच जर त्यावेळेस नगरपालिकेच्या माध्यमातून, हे पालकमंत्री असताना त्यांच्या माध्यमातून जर वचक राहिला असता, आज लोक सर्व आनंदामध्ये राहिले असते. तेव्हा ह्यांनी मूर्खासारखं काही यांनी बडबडू नये. एक बोट जर दुसऱ्याकडे दाखवता तर 4 बोट आपल्याकडे असतात, याचं भान ठेवा. खरं तर वनमंत्री असं देखील म्हटले आहेत की तर आता पालिका निवडणुका येतात आहे, तर महायुतीच्या म्हणजे महायुती म्हणून भाजपचा जर सन्मान जर नाही केला तर नवी मुंबई आम्ही सोबळावरती लढू आणि भाजपचाच महापौर नवी मुंबई महानगरपालिकेवरती बसणार आहे, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे. बघा, हे कोण बोलणार? आता कुठं जंगलातून बाहेर आलेले ते वनमंत्री, आता यांना काय बोलायचं? बघा, यात काल पण आमच्या शिवसेनेच्या मुख्य नेत्यांनी हेच सांगितलं की या महाराष्ट्रामध्ये नगरपालिका महायुतीच्या माध्यमातूनच लढल्या जाणार. आणि हे कोण आहे?
हे ठरवणारा युती करायचं का काय करायचं, महापौर कोण बसवायचं हे ठरवणारे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब आहेत, अजितदादा आहेत. हे कोण सांगणार आहेत? तेव्हा ह्यांच्या काय बोलतात बडबडण्याकडे आता लोकांना सर्वांना समजलंय. यांचं आता थोडा काय बोलतात बॅलन्सिंग थोडं हे होत चाललेलं आहे. नक्कीच धन्यवाद. खरं तर आपल्यासोबत होते शिवसेनेचे उपनेते विजय चौगुले यांचं असं देखील म्हणणं आहे की त्यांचं बॅलन्सिंग इकडे तिकडे होत आहे व तसेच हे कोण आहे आता जंगलात आलेले आहे अशी तिखट जी प्रतिक्रिया आहे ती त्यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरापासून राजसह मी रवी खरात, TV9 मराठी, सानपाडा, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.